गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो कल तक हमारा क्या हुआ था? कौन से कंसेप्ट? बिजनेस एंटिटी, मनी मेजरमेंट, कॉस्ट कंसेप्ट, कंसिस्टेंसी कंसेप्ट, कंजर्वेटिज्म, गोइंग कंसर्न, रियलाइजेशन कंसेप्ट, एक्रूअल, ड्यूअल एस्पेक्ट, डिस्क्लोजर एंड मटेरियलिटी, और लास्ट था मैचिंग कंसेप्ट। ये सब कंसेप्ट अपने हुए थे सलील। ओके। सो आज आपण एक खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करतोय. काय? त्याला शॉर्ट मध्ये एएस असं लिहितात कॅपिटल मध्ये, आणि एएस म्हणतात. कोणी ॲज म्हणलं तर ॲज नाहीये ते. काय? एएस. तर अकाउंटिंग स्टँडर्ड काय असते? प्रोव्हाइड फ्रेमवर्क, norms to be followed in accounting so that financial statement of different enterprises become comparable. सो फ्रेंड्स, अकाउंटिंग स्टँडर्ड जे असतात ते काय आहेत नेमकं? काय आहेत अकाउंटिंग स्टँडर्ड? म्हणजे रूल्स आहेत, पॉलिसीज आहेत, ज्यानुसार आपण काय करतो, आपले अकाउंट्स बनवतो. बरोबर आहे? हां, डिफरंट एंटरप्राइजेस बिकम कंपेरेबल. आता डिपेंड करते की तुझं कंपॅरिझन तुला कोणत्या बेसिसवर करायचंय. तू प्रॉफिटच्या बेसिसवर करू शकतोस, आणखी वेगवेगळ्या गोष्टी बेसिस पकडू शकतोस. हा, नॉर्मली कंपॅरिझन काय करतो आपण, सेम फील्ड मध्येच करतो. 12th-12th स्टुडंट जसे त्याचं कंपॅरिझन करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे, इन्फोसिस कंपनी माहिती आहे, TCS माहिती आहे, त्यांचं कंपॅरिझन होऊ शकते. बरोबर आहे? बट टाटा स्टीलचं इन्फोसिस सोबत कंपॅरिझन करू शकतो का? नॉर्मली करायला गेलं तर करता येते वेगळे बेसिस घेऊन, पण जनरली आपण काय करतो, जे कंपेरेबल आहेत त्याच गोष्टीचं आपण कंपॅरिझन करतो. सो फ्रेंड्स, याच्यात काय दिले, पॉलिसीज ज्या आहेत, रूल्स जे, त्यानुसार आपण काय करतो, अकाउंटिंग करतो आपली. त्यामुळे काय होतंय, आपले जे फायनान्शियल स्टेटमेंट असतात ते काय होतात, कंपेरेबल होतात. आता इकडे बघा, प्रत्येक शाळेने तुमचा म्हणजे 10वीचा रिझल्ट दिला, एकच बेसिस होतं ना त्या सगळ्यांचं. बरोबर आहे? 6 सब्जेक्ट होते, बेस्ट ऑफ 5 तुम्हाला लागू झाला त्यात. बरोबर आहे? असं झालं का कुणाला 8 सब्जेक्ट, कुणाला 5, कुणाला 3, कुणाला 2, आणि त्यानंतर त्यांचा रिझल्ट काढला तर तो कंपेरेबल होईल का? कुणाला मॅथमध्ये 100 आउट ऑफ 100 आहे, त्याचा एकच सब्जेक्ट, कुणाला 9 सब्जेक्ट आहे, कुणी म्हणला मला इकॉनॉमिक्सचं 4 वेळा घ्यायचं आहे, असं चालेल का? सगळ्यांचं काय बेसिस सेम आहे. कशाचा? मार्क्स कॅल्क्युलेट करण्याचा. आणि त्यामुळे काय झालं, कंपॅरिझन होऊ शकते रिझल्ट मध्ये. बरोबर आहे? सो समजलं तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड काय? इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज the accounting principle to ensure consistency, comparability, adequacy, reliability of financial reporting. सो फ्रेंड्स, तुम्हाला कळलं असेल, यामुळे काय होतं, स्टँडर्डाइज होतं. आपण काय म्हणतो, त्या गोष्टीचा एक स्टँडर्ड आहे, 10वीचा स्टँडर्ड आहे म्हणतो. का? कारण कंपेरेबल आहे ती गोष्ट. 10वीचा रिझल्ट तुम्ही सगळ्यांसोबत कम्पेअर करू शकता. 11चा रिझल्ट कम्पेअर कधी केलेला बघितलं तुम्ही का? स्टँडर्ड नाही म्हणजे प्रत्येक कॉलेजची, प्रत्येकाची एक्झामिनेशन सिस्टीम वेगळी आहे, मार्क्स अलॉट करण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत. सो जनरली आपण त्या गोष्टी कम्पेअर नाही करत. रिलायबिलिटी, रिलायबिलिटी म्हणजे त्यावर विश्वास ठेवू शकतो.
codes of conduct imposed by customs law or professional bodies for benefit of public accounts and accountants generally. याचा मीनिंग काय? कोड्स ऑफ कंडक्ट्स आहेत, म्हणतो की नाही आपल्या शाळेचे काही रूल्स आहेत. काय रूल्स असतात शाळेचे? युनिफॉर्म पाहिजे, डिसिप्लिन मेंटेन पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. तसंच काय अकाउंटिंग करण्याचे रूल्स आहेत ते कुणाला लागू होतात? अकाउंटंटला होतात. त्यामुळे काय होते, अकाउंटिंग जी आपली होती ती स्टँडर्डाइज वेनी होती, बरोबर आहे. ती कम्पेरेबल होऊ शकते, लोक त्यावर करू शकतात, विश्वास ठेवू शकतात. आपलं जे प्रोफेशन आहे बाळांनो त्यावर लोक ट्रस्ट ठेवतात. इन फ्युचर तुम्ही जर सीए झाल्या आणि तुम्ही जर एखाद्या डॉक्युमेंटवर सिग्नेचर केली तर त्याला काय म्हणतात माहिती आहे? ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे एक सिंगल डॉक्युमेंट ऑडिट केल्यानंतर जेव्हा तुम्ही लास्टली तुमची सिग्नेचर करता सीए, तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, म्हणजे ज्याला आपण सीओबी म्हणतो प्रॅक्टिसचा. तो जेव्हा तुम्ही तिथे टाकून सिग्नेचर करता तुमचं नाव लिहून, तेव्हा ते एक डॉक्युमेंट बनला जातो, त्याला काय म्हणतात? ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट. सो एवढा सगळं लोक विश्वास ठेवतात, एवढा ट्रस्ट ठेवतात, लोक एवढं इन्व्हेस्ट करतात. कशाकडे बघून करतात? बुक्स ऑफ अकाउंट्सकडे बघून करतात, बरोबर आहे. सो ते कसे पाहिजेत? कंपेरेबल पाहिजेत, लोकांचा त्यावर ट्रस्ट पाहिजे, व्यवस्थित कन्सिस्टन्सीनं मेंटेन केलेले पाहिजेत, असं नाही काहीतरी केलंय, बरोबर आहे. तर इकडे बघा खाली आपल्याला काय दिले? नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड. का गरज आहे आपल्याला नेमकी अकाउंटिंग स्टँडर्डची? फर्स्ट बघा, रीड करा. हे का पेन झालं ना यार. तर इकडे बघा काय होतं? टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड काय दिले आपल्याला? टू हेल्प अकाउंटंट टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस. त्यानंतर काय दिले? त्यानंतर मीट लिगल रिक्वायरमेंट्स इफेक्टिव्हली. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या बाळांनो? काय डाऊट याच्यामध्ये? मला नाही वाटत याच्यामध्ये काय डाऊट असायला पाहिजे. त्यानंतर जसं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे तसंच काय येतं? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, IFRS ज्याला म्हणतो, आर इशूड बाय इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बॉडी बोर्ड. IFRS is a set of international accounting standard stating how particular type of transactions and other events should be reported financial statement. IFRS are issued to develop accounting standard that would be acceptable worldwide and it is improve financial reporting internationally. IFRS काय करतात यावरून तुम्हाला काय दिसते? काय IFRS चं काम? पण कुठं करायचे? IFRS काय मित्रांनो, एक इंटरनॅशनल फोरम आहे. कशाचा? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड आहे. कोणता आहे? इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड आहे, जो काय करतो? IFRS स्टँडर्ड इश्यू करतो. त्यामुळे काय होतं? इंटरनॅशनली जे अकाउंटिंग आहे,
जे वर्ल्ड वाईड दाखवलं जातं, ज्या काही कंपनीज आहेत समजा जे ग्लोबली काम करतात, इंटरनॅशनली काम करतात, कोणत्या आहेत आपल्या अशा कंपनीज इंडियामधल्या काम करत असतील, ज्यांचे ऑपरेशन इंडियाच्या बाहेर असतील, जसं अदानी आहे, रिलायन्स आहे, इवन टी सी एस आहे, हां टाटा पण आहेत, टी सी एस टाटा कन्सल्टन्सी. सो हे काय करतात, यामुळे काय होतं वर्ल्ड वाईड ते ॲक्सेप्टेबल आहेत. जर IFRS आपण यूज करत असेल त्यासाठी काय करायला लागतात आपल्याला, ह्या गोष्टी आत्ता तुम्हाला नाही जस्ट दिले एक इंट्रोडक्शन की काय असतात एएस. इव्हन 12th मध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्ण वर्षभरात तुम्हाला कधी दिसणार पण नाही की अकाउंटिंग स्टँडर्डचा कुठं तुम्हाला उल्लेख पण आलाय. रिझन बिंग की 11th ला नाहीच येते. मोस्ट ऑफ द टीचर्स इवन कॉलेजेस सुद्धा ही गोष्ट डायरेक्टली इग्नोर करतात की म्हणतात येतच नाही तुम्ही करू नका, कारण त्यांना माहित असते पेपर मी आपणच काढणार आहे. सो बट आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आता परत तुम्ही घरी गेले, तुम्हाला वाटलं की यार हे टॉपिक होता शिकवला नाही, परत स्टुडंटचं कसं राहतंय पूर्ण बुक शिकवलं आणि एक पेज मधलं समजा 4 पॉईंट नाही शिकवले, तेच असतात मनात की यार हे राहिलंय माझं, बरोबर आहे ना. सो ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्यामुळे काय होतंय वर्ल्ड वाईड अकाउंट्स काय होतात ऍक्सेप्टेबल होतात. आणि त्यामुळे काय होतं इम्प्रूव्ह फायनान्शियल रिपोर्टिंग इंटरनॅशनली. फायनान्शियल रिपोर्टिंग जी असती ती इंटरनॅशनली काय होती इम्प्रूव्ह होती. सो जसं इंटरनॅशनली आहे तसं अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. In India, standards of accounting is issued by Institute of Chartered Accountants of India, ICI. The Council of Institute of Chartered Accountants of India constitute Accounting Standard Board ASB on 1927, recognizing the need of for accounting standard in India, formulating accounting standards so that such standard may be established by council of the institute in India. The ASB will consider the applicable law, custom, usage, business environment and international accounting standards while framing accounting standard in India. So तुम्हाला कळलं की ICI काय करती इंडियामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू करती. इश्यू कोण करती ICI करती. यावर जास्तीत जास्त हार्डली तुम्हाला एक MCQ येऊ शकतो, त्याच्या पलीकडे क्वेश्चन नाही येणार. ड्यू टू ग्लोबलायझेशन द अकाउंट्स प्रिपेअर्ड इन इंडिया मस्ट बी compatible with accounts prepared in other countries. This has resulted in existing AS being conversed with IFRS, and these conversions has resulted in what is known as Ind AS, and Ind AS are basically the international accounting standards. So friends, जसे आपले AS होते तसेच ICI ने काय केलेत Ind AS बनवलेत. का बनवलेत, जे IFRS जे आहे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स त्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन ICI ने काय बनवले Ind AS. ते पण तुम्हाला आत्ता नाहीये, जस्ट की त्यामुळे काय होती अकाउंटिंग ग्लोबली केली जाते. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. सम अकाउंटिंग स्टँडर्ड द काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ Chartered Accountant of India has so far issued 31 accounting standards. Some of these accounting standard explained below. ही एक गोष्ट लक्षात ठेवा आता याच्यामध्ये. हे काय झालं, सो इकडे लक्ष द्या. शू केले ही एक गोष्ट फक्त तुम्ही हा. त्यानंतर AS1 आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज,
म्हणजे याच्यानुसार काय असते, डिस्क्लोजर द्यायचं असते प्रत्येक गोष्टीचं. हां. According to this standard, accounting policies followed in preparation and presentation of financial statement should form a part of financial statement normally be disclosed in one place. सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिस्क्लोज कशा करायच्या. हां, हे तुम्हाला जस्ट दिलंय. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे एक एक चॅप्टर असेल. जास्तीत जास्त काय येऊ शकतं इथं, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी येईल, तर त्याचं एएस किती आहे, जसं कॅश फ्लो आहे एएस 3 आहे. फक्त तुमच्यासाठी मला वाटते 11 साठी सध्या तरी हेच महत्वाचं आहे. काय तुम्हाला सांगितलं समजून, काय येणार, हिस्टॉरिकल कॉस्ट, नेट रिअलायझेबल कॉस्ट, याच्यामधली काय येणार, लोअर ऑफ द बोथ. कधी, जेव्हा आपण क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करू. बस एवढंच. त्यानंतर खाली तुम्हाला परत डेप्रिशिएशनचं अकाउंटिंग दिलेलं आहे AS 6, AS 8 दिले अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, AS 9 जस्ट वाचलं तरी ठीक आहे, नाही लक्षात ठेवलं काहीच लोड नाही आहे, कारण एवढं जास्त या टॉपिकमधून विचारलंच जात नाही. इवन हा टॉपिक शिकवलाच जात नाही बऱ्यापैकी. AS 9 रेव्हेन्यू रिकग्नायझेशन, कारण तुम्हाला शिकवायला गेलं कसं आहे माहिती का, एक चॅप्टर आहे, 2 लाईनमध्ये काय सांगणार आहेत ना. AS 10 काय, अकाउंटिंग फॉर फिक्स असेट्स, AS 12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स, AS 13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, AS 22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. सो आत्ता आपला चॅप्टर काय झाला, अशा प्रकारे कंप्लीट झाला. फायनली एक चॅप्टर पूर्ण आपला कंप्लीट झाला. सो आता या चॅप्टर मधले काही क्वेश्चन्स आपण करायला पाहिजे का, तुम्ही घरी करू शकता, करण्याची पॉसिबिलिटी नाहीये, त्याच्यामुळेच इथं करून घेऊया आपण. हां, तर बाळांनो काय करा, ह्या ज्या डेफिनेशन आहेत, आन्सर इन 1 सेंटेन्स, त्या घरी करू शकशाल तुम्ही. ऑनलाईन स्टुडंट, सेकंड मध्ये काय करायचंय, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन काय, त्यानंतर सेकंड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय प्रोप्रायटर. मी इथं BK लिहिले, पण तुम्ही बुक किपिंग लिहायचं. हा, अ पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल, ज्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे त्याला काय म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, एक्सचेंज बिटवीन 2 पर्सन्स, त्यानंतर समोर एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम, काय असते, एक्सपेन्स जास्त झाले इन्कम पेक्षा, कसं प्रॉफिट. अ पर्सन whose assets are sufficient enough to meet business obligation. Solvent person. त्यानंतर आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. त्यानंतर पुढचं, अ प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन बाय प्रोप्रायटर, काय म्हणतात त्याला. त्यानंतर पुढचं काय दिलंय, asset which remain in the business for only for short time and can be converted into cash very easily. कोणती असेट असते अशी, ही ती, आणखी
बरं ठीक आहे, 1 मिनिट आठवा. मग ऑनलाईन कोणी आन्सर देऊ शका? हा, आठवलं. कोणती? सो क्वेश्चन कसे वाटतंय तुम्हाला हे? खूपच सोपे. का वाटतंय? हा, अलाउन्सेस इज काय? छान छान. अलाउन्सेस इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. कोणता डिस्काउंट? डिस्काउंटचे टाईप होते. कॅटलॉग प्राइसला कोणती प्राइस म्हणतात? लिस्ट प्राइस. लिस्ट प्राइस वर कोणता डिस्काउंट देतो आपण? नाही, बघून नाही. कोणता? कुठं होते? कुठं होते? एवढं बघितल्यानंतर कुणी सांगू शकते? बट एखादा क्वेश्चन जरी सोडला, समजा तुम्ही रिवाइज नाही केलं, बट जनरली नॉर्मली हे सगळे क्वेश्चन तुम्ही करू शकता. हे पण करू शकले असतं. हा, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर. फर्स्ट चॅप्टर आहे, त्यामुळे काय आहे, पुढे तुम्हाला काय असणार आहे? टर्म्स असणार आहेत अकाउंटिंगचे. सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस इज. त्यानंतर कोणतं बेसिस आहे? काय बेसिस ऑफ अकाउंटिंग? ऍक्च्युअल कॅश अँड ऍक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. कोणतं? कॅश. त्यानंतर अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर इज नोन ॲज. वाचा समोरचं काय? कालच झालं आपलं. कोणतं याच्यापैकी? त्यानंतर अ कमोडिटी इन विच अ ट्रेडर डील्स इज नोन ॲज. काय असती? कशात डील करतो? गुड्स. त्यानंतर पुढचं हेच फक्त एक सिंगल क्वेश्चन तुम्हाला एएस वर विचारलाय पूर्ण तुमच्या चॅप्टर मध्ये. सो बेसिकली जास्त तुम्ही लक्षात ठेवा, एएस टू इन्व्हेंटरी साठी असतो. मोर दॅन इनफ. लक्षात जरी नाही ठेवलं, इट्स ओके. कारण 11th ह्या गोष्टी माहिती असणं अकाउंटिंग स्टँडर्ड असते, हीच खूप मोठी गोष्ट आहे. नाही, काहीच नाही. हा, त्यानंतर काय दिलंय? कोणत्या प्रिन्सिपलने लॉस पहिले आपण हे करतो, बुक करतो? काल शिकवलंय. मॅचिंग कन्सेप्ट काय असती? ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एनी एंट्री इज कॉल्ड. हाँ, an act of exchange of things or services between two parties is termed as. आता काय करतील, त्यांच्याकडे काही नाहीये. सगळ्यात पहिलं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी वन अँड सेम. चूक. कन्झर्वेटिझम मीन्स टू फॉलो सेफ साइड. काल शिकलेले आपण. करेक्ट आहे. तुम्हाला सांगितलं नव्हतं प्ले सेफ गेम, कन्झर्वेटिझम. हा, त्यानंतर काय?
डबल एंट्री सिस्टीम इज बेस्ड ऑन. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट इज अन असेट. बरोबर आहे का? बँक ओव्हरड्राफ्ट काय असतो माहिती तुम्हाला? समजा तुमचं करंट अकाउंट मध्ये जर हे असेल, काय करंट अकाउंट असेल बँकेत, आणि तुमच्या अकाउंट मधले सगळे पैसे संपले, आणि त्यानंतर तुम्ही एक पर्टिक्युलर अमाऊंट पर्यंत विड्रॉ करू शकता पैसे. ते जर विड्रॉ केलेले पैसे असतील तुमच्या अकाउंटच्या बॅलन्सच्या वर, त्याला काय म्हणतात? ओव्हरड्राफ्ट. होते का असेट? ते विचारले. ट्रू अँड फॉल्स. आहे का असेट? काय ते? लायबिलिटी आहे. सॉल्वंट पर्सन इज अ पर्सन हुज असेट आर मोर दॅन हिज लायबिलिटी. बरोबर आहे का? त्यानंतर कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. बरोबर आहे. ऑनलाइन स्टूडेंट्स आंसर दीजिए. कोणता डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट मध्ये येत नाही? हा, मग हे सेंटेन्स काय? काय? कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रू आहे का? अ ट्रांजेक्शन इज concerned with money or money's worth. Accounting is a language of business. An earlier time of civilization, accounting was done by owners. जे आपलं बुकचं सगळ्यात फर्स्ट पेजचं इंट्रोडक्शन आहे त्यामध्ये दिले. अर्लियर टाइम ऑफ सिव्हिलायझेशन मध्ये अकाउंटिंग कोण करायचे? एजंट करायचे. वेल्दी रिच पीपलचे, म्हणजे रिच लोक होते, जे वेल्दी लोक होते, त्यांची अकाउंटिंग त्यांचे एजंट करायचे, जे त्यांची प्रॉपर्टी आणि असेट मॅनेज करायचे. सो हे सेंटेन्स काय? आणि घरी गेल्यानंतर ट्रू अँड फॉल्स विथ रिझन आहे. का हे आहे ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. बुक कीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट ऑल टॅक्स लायबिलिटीज. बरोबर आहे का? डिसएग्री. त्यानंतर बुक कीपिंग इज अन आर्ट. ऍग्री. त्यानंतर बिल्स पेबल इज अन असेट. डिसएग्री. In bookkeeping and accountancy, only non-monetary transactions are recorded. का? ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. सो हे पण काय असणार? त्यानंतर पुढचं गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू बिझनेस आर. क्वेश्चन कसे वाटतंय तुम्हाला? Revenue arises as an result of business transaction is known as. जो बिझनेस ट्रान्झॅक्शन मधून रेव्हेन्यू भेटतो त्याला काय म्हणतो आपण? त्यानंतर पुढचं एक्सेस ऑफ ग्रॉस प्रॉफिट ओव्हर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात. ही तर गोष्ट आहे, ज्या गोष्टी नसतात त्या पण विचारल्या जाऊ शकतात. बेसिक कॉमन सेन्स. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पेक्षा जास्त आहे काय? ग्रॉस प्रॉफिट. त्याला काय म्हणतो आपण? An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year. जे रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर असतात बट ज्याचे बेनिफिट विदिन 1 इयर मध्ये एक्झॉस्ट होत नाहीत त्याला काय म्हणतो आपण? डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर.
त्यानंतर पुढचं, द अमाऊंट डिडक्टेड बाय द सेलर फ्रॉम द लिस्ट प्राइस ऑफ गुड्स ऍट द टाइम ऑफ सेल. The amount deducted by the seller from the list price of goods at the time of sale. बट कोणता दिला आहे? प्रॉम्प्ट पेमेंट दिलं असलं तर तुम्ही तिथं कॅश डिस्काउंट लिहिला असता, बट इथं काय दिलंय? लिस्ट प्राइस आहे. लिस्ट प्राइस कॅटलॉग प्राइस दिली तर कोणता डिस्काउंट? आणि फक्त दिला असेल प्राइस भरून डिडक्ट केला तर डिस्काउंट, आणि जर प्रॉम्प्ट पेमेंट दिलं तर कॅश डिस्काउंट. अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी फॉर गुड्स और सर्विस इज नोन एज. So first lecture with question, first lesson with लिहिले तरच बेनिफिशियल आहे ना ती गोष्ट तुम्हाला. सो बानो, कसं वाटलं तुम्हाला फर्स्ट चॅप्टर? जस्ट बिकॉज आपण काय केलंय, व्यवस्थित पूर्ण प्रत्येक कन्सेप्ट कशी तुम्हाला समजल या व्ह्यूनी शिकवलेली आहे. आणि त्यांनी तुम्ही फक्त तुम्हाला फर्स्ट चॅप्टरचे क्वेश्चन सोपे वाटले, रिझन बिंग की तो टॉपिक तसा होता. असं नाहीये, असं नाहीये ते टॉपिक तसा होता म्हणून तसं नाही झालेलं आहे. आपण जसं शिकवलं गेले तसं तुम्ही लक्ष दिले, तुम्ही घरी जाऊन त्या गोष्टी केल्या, सो तुम्हाला ते इझी वाटतंय. आणि तुम्ही ह्याच गोष्टी जर पुढच्या टॉपिकसाठी केल्या, यात तरी थेअरी होती, पुढचे क्वेश्चन तुम्हाला एवढे इझी जातील की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. एवढ्या लेवलवर आपला अकाउंटिंग सब्जेक्ट खूप इझी आहे. सो आपला जो सेकंड टॉपिक आहे तो आपण उद्याच्या लेक्चर पासून स्टार्ट करूया. थँक्यू सो मच स्टुडंट्स.